चलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। ज्या देवळाची अधिष्ठात्री देवता भगवान दत्तात्रय यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन करतो। खूप छान या देवळाची माहिती काकांनी दिली। अक्षरशः 1-2 तासांपूर्वी मी यांना ओळखतही नव्हतो, पण अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडत असतात, पण आपण त्याच्याकडे तशा दृष्टीने पाहत नाही। आज 2 तासात ओळखून मी या खुर्चीत येऊन बसलेलो आहे, ही ईश्वराची योजना आहे, त्याला दुसरं कुठलंही उत्तर नाही। आणि ईश्वराची योजना म्हणजेच सद्गुरूंची योजना आहे। कारण ईश्वर अवतार घेतो तो युगातनं एकदा घेतो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना तो कधी घेतो, कशासाठी घेतो। मग इतर वेळेला आपल्यासारख्यांची सोय काय, ती सोय करून ठेवलेली आहे त्यांनी। कारण या जगाची निर्मिती तो करतो, या जगाची व्यवस्था तो सांभाळतो। एक दिवस हे जग तो संपणार पण आहे, त्याला उत्पत्ती स्थिती प्रलय प्रवेश प्रशासन तो याच्यामध्ये प्रवेश करतो, अशी श्रुती आहे, उपनिषदात सांगितलेलं आहे। आणि तो प्रशासन करतो म्हणजे काय करतो, गव्हर्नर आपल्याकडे जसं दिल्लीत बसून सरकार चालवतं किंवा इथे मुंबईत बसून सरकार महाराष्ट्राचं चालवतं, तसा तो हे चालवत नाही विश्व। तो स्वतः याच्यामध्ये शिरला, तोच हे सर्व झाला। आणि तो ईश्वर जेव्हा 6वं कार्य करतो, ज्याला प्रबोधन असं म्हणतात, तेव्हा त्याच ईश्वराला सद्गुरू असं म्हणतात। तोच ईश्वर आहे, फक्त त्याचे 6वं कार्य करण्यासाठी तो युगातनं एकदा येतो, पण इतर वेळेला तो ज्यांच्या माध्यमातून काम करतो त्यांना सद्गुरू असं म्हणतात। म्हणून आपण सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवताना कधीही ते मनुष्य समजून पायावर डोकं ठेवत नाही। प्रत्यक्ष ब्रह्म ज्यांनी जाणलेलं आहे ते सद्गुरू, बस ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति। मुद्दा माझा एवढाच होता की 2 तासापूर्वी यांचं नावसुद्धा मला माहिती नसलेले आपले पाटील काका, आणि आज इथे 2 तासांनी मी इथे येऊन बसलो आहे। इतकं सुंदर देवळाचं दर्शन, किती गोष्टी मी तुम्हाला सांगू। आत्ताच येता येता काकांना गाडीत मी सांगत होतो की त्यांच्या कृपेने मी इथे बसलो आहे। त्यांची कृपा तरी का झाली, तर गेले 14 वर्ष झाले अमेरिकेतनं आलेले माझे हे 3 मित्र इथे बसलेले आहेत। आम्ही सर्वजण तिथे 14 वर्ष झाले अमेरिकेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंतीचा उत्सव साजरा करतो। 7 दिवस तो उत्सव चालू असतो। आम्ही गुरुचरित्राचं तिथे पारायण करतो। मी स्वतः गुरुचरित्र वाचतो 14 वर्ष झाली। आणि त्याचे जे दिले आहेत ना, पहिल्या दिवशी इतके अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी इतके अध्याय वाचायचे, मग त्या अध्यायांमध्ये काय वाचलं त्याचं सार थोडक्यामध्ये रोज संध्याकाळी मी सांगतो। कारण सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेता आलं पाहिजे। विशेषतः स्त्रियांना तो ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही, असं वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी त्याच ग्रंथात लिहिलेला आहे। मग त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिलेला आहे स्त्रियांसाठी, तो वाचतात स्त्रिया, पण त्यांना सहभागी करून घेता येऊन तो सार आम्ही सांगतो।
आणि रोज काका प्रवचन असतं कोणाचं तरी, आणि शेवटच्या दिवशी माझी पत्नी ती कीर्तन करते दत्त जन्माचं. 14 वर्ष झाले सुरू आहे. आता हे 15वं वर्ष असेल आपलं. आता यावेळेला नोव्हेंबरमध्ये आलेली आहे दत्त जयंती. काय सांगतोय मी, शिवगडून निघालो काका जसं म्हणाले, ते पहिले दत्तात्रेयांनी इथेच आणलं, दुसरीकडे कुठे नाही. या गोष्टी असतात, त्यातनं आपण एक शिकायचं की आपण करता करविता नाही, आपण फक्त निमित्त मात्र आहे. हे लक्षात ठेवलं की खूप मोठी साधना होऊन जाते जीवनामध्ये. आता परमपूज्य काकांनी इथे आपल्याला एक मंत्र दिला आहे, मला सगळी माहिती आत्ता सांगत होते. आणि परमपूज्य काका नेहमी सांगतात की दत्तात्रेय आपल्यासमोर उभे आहेत, फार वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आहेत. आपण त्याला 3 in 1 म्हणतो. पण ते दत्तात्रेय म्हणजे दत्त, आणि दत्त म्हणजे दिलेला, तर तो कोणी दिला हे परमपूज्य काका आपल्याला नेहमी आठवण करून देतात. नाही तर काय, नमस्कार करणं, हार घालणं, ते पेढे वाटणं तर खूप सोपं आहे. पण प्रत्येक वेळेला दत्तात्रेयांचं दर्शन झाल्यानंतर मला हे आठवलं पाहिजे की हे दत्तात्रेय म्हणजे दत्त, दत्त म्हणजे दिलेला, आणि तो कोणी दिला तर तो अत्रीनी दिला आणि तो अनसूयेने दिला. आपल्याला वाटतं की नाही आपलं पोरगं चांगलं व्हावं, तर बसला की एक छान तरुण मुलगा. प्रत्येक आईबापाला असं वाटतं, कुठल्या तरी आईबापाला असं वाटतं की आपलं पोरगं बिघडलं पाहिजे, वाईट गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. उलट नाही वाटत, त्यांनी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगले संस्कार असले पाहिजे. बरं, आपण प्रयत्नही करतो, असंही काही नाही. काही भाग्यवान असतात त्याच्यासारखे या वयात त्यांना देवळात यावं असं वाटतं. तेही अजून मागे तरुण मुलं बसल्यात, मला खूप आनंद झाला त्यांना पाहून. या वयात देवळात यावं असं वाटणं ही खूप छान प्रवृत्ती आहे. ते पूर्वसुकृत चांगलं असल्याचं लक्षण आहे, ते पूर्वकर्म चांगले आहेत आपले, याचा अर्थ. पण मुद्दा हा आहे की आपल्या पोटी चांगली मुलं यावी, आपले त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, त्यांनी आपलं ऐकावं असं जर वाटत असेल, माझ्या पोटी दत्तात्रेयांसारखा मुलगा यावा असं वाटत असेल, तर मी कसा असलो पाहिजे, मी अत्रींसारखा असलो पाहिजे आणि ती अनसूयेसारखी असली पाहिजे. आपण काय, मी वाटेल तसं वागीन, पण माझा पोरगा मात्र सुसंस्कृत असला पाहिजे. असं कसं जमणार आहे? जरी अभ्यास करतो, मी काय करू, मी TV लावणार. बरं, आता काकाने, माझी पिढी शेवटची आहे, जे आईबापाने सांगितलं ते ऐकलं आपण, कधी प्रश्न नाही विचारले. हिंमत होती का आपली विचारायची? आजची पिढी प्रश्न विचारणार, बाबा तुम्ही TV पाहता आणि मला सांगता अभ्यास करा. मग आता आमच्या घरात माझे मित्र इथे साक्षीला आहे, 6-6 महिने TVच लागत नाही. घरात TV आहे, लावतच नाही, कारण कोण बघणार आहे? कारण आम्ही आमच्या सद्गुरूंनी दिलेल्या कार्यामध्ये इतके व्यस्त आहोत. पण त्याचा परिणाम असा झाला, आमच्या मुलांनी वाटत नाही TV व्हावं म्हणून. कारण TV एक काय म्हणूया, एक रूपकात्मक आहे. त्या TVनी इतकी जी, आणि आजकाल TVची पण गरज नसते. हे जे दिलेलं आहे ना हातामध्ये, तो सगळं TVच आहे हातामध्ये. त्यांनी जे बिघडवलेली आहे, नासवून टाकली आपली सगळी तरुण पिढी. कारण सगळं नको ते सगळं बघायला, नको ते सगळं वाचायला मिळतं त्याच्यामध्ये लहान वयापासून. मुद्दा माझा, अत्री जसे होते, अत्री नावातच आहे, ते 3 गुणांच्या अतीत होते म्हणून त्यांना अत्री असं म्हणतात. कारण हे सगळं जग कसं आहे, त्रिगुणात्मक आहे, आपल्याला माहीत आहे. शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये म्हणतात, अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद विद्या त्रिगुणात्मिका परा, असं तिचं वर्णन केलं आहे. 3 गुण आहे आपल्या सगळ्यांमध्ये, कारण मायेचेच 3 गुण आहे. त्या मायेतनंच आपण जन्माला आलो, मायेतच जगत आहोत. त्यामुळे तिचे 3 गुण माझ्यात असणारच. आता हे मंदिर बांधलं, कशाने बांधलं? आता हे जर सिमेंटनी बांधलं असेल, विटांनी बांधलं असेल, तर मला जरी डोळ्याने दिसत नसल्या विटा, तरी आतमध्ये विटा आहेत. साधं गणित आहे. तसं आपल्याला असे कपडावर लिहिलेलं नसतं, हा मनुष्य सत्वगुणी आहे, हा रजोगुणी आहे. आतमध्ये 3 गुण आहेतच, आणि 3 गुण कधीही नष्ट होत नसतात. शास्त्राचे काही नियम आहेत. मग होतं काय नेमका? मग हे सगळं कशासाठी करायचं? देऊळ कशासाठी, ग्रंथ कशासाठी, अभ्यास कशासाठी, नामस्मरण कशासाठी? तर 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी. तुम्ही हरिपाठ म्हणत असाल सगळेजण, मला माहिती आहे. हरिपाठामध्ये माऊलींनी एक छान वेगळा शब्द वापरला आहे. म्हणजे आपण हे 3 गुणांचे आहोत, त्याला सगुण असं म्हणतात. समोर जे उभे आहेत ते कसे आहेत? ते निर्गुण आहेत. पण सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये सापेक्षता आहे. म्हणजे ते सगुणाच्या पलीकडे हे सांगण्यासाठी निर्गुण आहे, पण त्याच्यामध्ये सापेक्षता आहे. म्हणजे कसं?
सगुणाच्या तुलनेने त्यांना निर्गुण म्हटलं. माऊलींना तो शब्दही सहन नाही झाला, त्यांनी अगुण शब्द वापरला. गुणाचे अगुण, कारण तिथे मुळात काही नाहीच, त्याला गुण म्हणणं सुद्धा शक्य नाही, काहीतरी म्हणावं लागतं म्हणून अगुण म्हटलं. मुद्दा माझा एवढाच पुन्हा की अत्री जे आहेत ते 3 गुणांच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि ते कसं जायचं हे माऊलींनी सांगून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये. तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एका आत्मसुखा अंतरी विसंब झणी, माऊली म्हणते. आता मला टी व्ही पाहावासा वाटतो, आवडतं टी व्ही पाहायला, मला पिक्चर पाहायला जायला आवडतं, मला पार्ट्या करायला आवडतं, मला नको त्या गोष्टी करायला आवडतं. हे सगळे रजोगुणाचं देणं आहे आपल्याला. आत्मनं जे आपल्याला वाटतं ना, तर मला आता कदाचित वाटत असेल तसे 5:15 वाजले, पण कधी मंगेश दादांचं संपतं आणि घरी जाऊन सिरियल पाहते घंटे. काल सासू सुनेचं भांडण झालं होतं त्याच्यात. आजचा एपिसोड महत्त्वाचा आहे. ती सून घर सोडून जाते, नाही जात, हे जे आपलं सगळं सुरू असतं हे रजोगुणाचं देणं आहे आपल्याला. ओळखायचं आपल्यातले रजोगुण. मला देवळात जावंसं वाटतं, मला गुरुचरित्र वाचावंसं वाटतं, मला नामस्मरण करावंसं वाटतं, मला भजन करावंसं वाटतं, सत्वगुण आहे. तमोगुणाचं वर्णन करायची आवश्यकताच नाही आहे, ते दिसतंच आहे जगामध्ये सगळीकडे. तर माऊली आपल्याला ओवीत असं सांगते आहे की हे गुणांचं देणं आहे मला. गुण मला आत्मनश, मला कोणी सांगतं का हो, मला कोणी पैसे देतं काय, तो टी व्ही बघ मी तुला उद्या 500 रुपये देतो, असं कोणी म्हणतं काय? मलाच वाटतं ते, मला जे वाटतं त्याला गुण असं म्हणतं. आणि माऊली म्हणते ते गुण मला मिळालेलेच आहे जन्मापासून, पण त्या गुणांच्या पलीकडे जायला माऊली सांगते, म्हणजे अव्हेर करा म्हणते. अव्हेर म्हणजे आपल्याला कळतं, आपण सांगतो की नाही आजकाल लग्नामध्ये लिहितो पत्रिकेत, आहेर आणू नका, तुमची उपस्थिती हाच आहे, असं काय काय लिहितो आपण पत्रिकेत. आणि काही जणांनी येऊ नका असं सांगता येत नाही, पण इच्छा असते, हे नातेवाईक नाही आले तर बरे बा लग्नामध्ये. तर ते असं करूनही कोणी आहेर आणला समजत, आपण तो घेत नाही. आपण काय म्हणतो, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं पत्रिकेत लिहिलं आहे आणि तुमच्याकडनं घेतलं तर ते नाराज होतील, त्यामुळे तुमच्याकडनं नाही घेऊ शकत. म्हणजे आपण काय केलं, अव्हेर केला त्यांचा. त्यांनी दिलं पण मी घेतलं नाही. आता हा रजोगुण मला देतो आहे, टी व्ही बघ, जा पार्टीला, खा ते हॉटेलवर जाऊन रोज, मलाच स्वतःचा धीर धरून म्हणायचं नाही मी हे करणार नाही. माऊलींनी मला सांगितलं करू नको, भगवंतांनी सांगितलं करू नको, संत सद्गुरूंनी सांगितलं करू नको, मी करणार नाही. असं एक दिवस जर मी म्हटलं की मी अव्हेर केला त्या गोष्टीचं. आणि असं एक एक दिवस मी जेव्हा असं जिंकत जातो ती लढाई, एक दिवस असा येतो, नक्की येतो, तुम्हाला वाटतच नाही. असं तुमच्या जीवनात झालंही असेल. एकेकाळी रोज दिवसातून 4 चित्रपट पाहणारा, पिक्चर पाहणारा माणूस, आवडत नाही म्हणतो पिक्चर, जाते नाही आता 6-6 महिने पिक्चर पाहत, होऊ शकतं. तर असं हळूहळू करत करत आपल्याला हे 3 गुणांचं जे देणं आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं. सत्वगुण आपल्याला हवा आहे, पण तोही एक वेळेला सोडावा लागतो. आता मी गाडी इथे पार्क केली, इथपर्यंत आलो, आता रस्त्यावर चिखल होता, चप्पल घालून आलो मी, इथपर्यंत आलो. आतमध्ये मी चप्पल घालून जाऊ शकतो का गर्भगृहात? पण ती चप्पल कामात येते ना, दगड धोंडे काय शेतातनं काटे कुठे तर पायातला काही लागत नाही, छान कामात येते. पण ती इथेच सोडावी लागते, त्याच्याशिवाय गर्भगृहात प्रवेश नाही. तसं आपली बुद्धी व ती सत्वगुणयुक्त जरी असली तरी तिला बाहेरच आहे, तिला आतमध्ये प्रवेश नाही, ती सोडावी लागते. पण ती इथपर्यंत आपल्याला आणून सोडते म्हणून तिचं काम आहे, म्हणून सत्वगुण महत्त्वाचा आहे. पण असे जे त्रिगुणातीत झालेले ते अत्री, असा मी जेव्हा होतो तेव्हा माझ्या अंतःकरणात ज्याचा अनुभव येतो त्याला दत्त असं म्हणतात. आणि दुसरी अनसूया आहे. अनसूया या शब्दातच आहे, जिला असूया नाही तिला अनसूया असं म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग नेहमीसाठी पाठ करून ठेवा, कुणाही जीवाचा न घडो मत्सरस वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही मला विचारलं नाही, पण एक सल्ला देतो तुम्हाला जाता आता. तिथे खुर्चीत बसवलं आहे, त्याचा परिणाम असेल कदाचित. इथे पुढच्याला येईन तेव्हा असं छान ओव्या अभंग वगैरे काही तसे भिंतीवरती दिसले पाहिजे. बस आहे ना, रामकृष्ण मस्त. एक मला तिथे ते दिसतंच आहे, प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ते लिहिलं. बस छान.
असे अभंग ओव्या समोर असल्या की खूप कामात येतात. असूया मग ती सासूनी सुनीची केलेली असो, सुनेनी सासूची असो, का सासऱ्याची असो, का आईची असो, वडिलांची असो, नवरा बायकोची आपापसातली असो, जे जे देखीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा कल्पनेचा खेळ नाही. आपण तिथे नसू आत्ता त्या भूमिकेमध्ये, आपल्याला ते समजत नसेल, आपल्याला ते जमत नसेल, पण तिथे जावंच लागणार एक दिवस आपल्याला. याचा अर्थ समजा आता मला एखादी व्यक्ती ज्यांचं मला समजा वागणं नाही आवडत, याचा अर्थ त्यांचं वागणं मला आवडलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे. समजा ते चुकीचे वागतात आहेत, पण त्यांच्याबद्दल द्वेष नसला पाहिजे. मला प्रेमाने सांगता येतं ना त्यांचं की बुवा नाही, हे तुमचं चुकतं, असं करू नका, आणि चूक असेल तर मान्य करावी, अगदी मोकळेपणाने. पण असूया असू नये, मत्सर असू नये. आणि असं जेव्हा माझं अंतःकरण होतं तेव्हा माझ्या अंतःकरणात अत्री आणि अनसूया प्रकट होतात, आणि मग ते जे देतात त्यांना दत्त असं म्हणतात. आणि त्याच दत्तांना आपण सगुणामध्ये दत्त म्हणतो, निर्गुणामध्ये त्यांनाच ब्रह्म असं म्हणतात. त्यांनाच ब्रह्म असं म्हणतात. कालच परमपूज्य मंदादींचं प्रवचन झालं, आपण तेव्हा ऐकलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. भागवतातला श्लोक आहे, सुरुवातीच्या ह्याच्यातला पहिला श्लोक. तिथे श्रीकृष्ण आहे, इथे दत्तात्रेय आहे, एकच आहेत सगळे. आत्मनं सगळे मिळालेले आहेत. मला परमपूज्य काका नेहमी म्हणतात सगळे ब्रह्मरूप आहेत. मुद्दा आपण नेहमीसाठी एवढं लक्षात ठेवूया, जेव्हा जेव्हा आपण दत्तात्रेयांच्या समोर त्यांना वंदन करू, हात जोडू, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला मला हे स्मरण झालं पाहिजे की मला जर दत्तात्रेयांचं खरं दर्शन व्हायचं असेल, खरं दर्शन सगुणाचेनी आधारे निर्गुण बावीचे निर्धारे सारासार विचारे संत संत, तर तेव्हा तेव्हा मला आठवण झाली पाहिजे की नाही, माझ्या अंतःकरणात मी असूयेला स्थान देणार नाही. माझ्या अंतःकरणात तमोगुण रजोगुण आहेत, ते मला त्यांचं देणं देत आहेत, मी ते स्वीकारणार नाही. असं स्वतःला स्मरण करून दत्तात्रेयांचं दर्शन जर मी रोज घेतलं तर एक दिवस दत्तात्रेय माझ्यावर नक्की प्रसन्न होणार आहेत आणि मला ते दर्शन देणार आहेत. असं दर्शन त्यांनी आपल्या सर्वांना द्यावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो दत्तात्रेयांच्या, आणि माझे 2 शब्द संपवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.